रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसानं आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत। विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। दापोली मंडणगडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना या वादळाचा मोठा फटका बसलाय। अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मंडणगड तालुक्यातील दहागाव पंचकृषीला वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे। माझ्यासोबत घराडी इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। गणेशवाडीला नेमका किती फटका बसला? मावशी, तुमचं काय नुकसान झालंय? माझ्या घराचे पूर्ण पत्र उडाले आहेत। तांदूळ नाचणी सर्व भिजलेले आहेत, काहीच सुद्धा राहिलेलं नाही। मी सरपंच बाईला कळवलेलं आहे, पण तर ती पण सुद्धा बघायला आलेली नाही। काल संध्याकाळी 5 वाजता कळवलेलं आहे, पण तिचा पण अधिकार पाहिजे ना कळवणे बघायला यायचं, ती सुद्धा आलेली नाही। काय नुकसान झालंय दादा तुमचं? कालच्या वादळी वाऱ्यामुळे आमच्या गणेशवाडीचं एक 95% म्हणजे 100% म्हणायच लागेल की नुकसान भरपूर झालेलं आहे। मला वाटतं आमच्या गणेशवाडीमध्ये 45 घरं आहेत, त्या 45 घरामध्ये बहुतेक घरांचं नुकसान म्हणजे धान्य असेल, घरं उद्ध्वस्त झालेत, बऱ्याच प्रकारे नुकसान झालेलं आहे। तरी मला शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमचा पंचनामा व्हावा। अजून तरी कोण अद्याप इथे गावामध्ये कोणीही फिरकलं नाही। सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असतील, अजून अन्य अधिकारी असं कोणी इथं फिरकले तरी पण त्यांनी तातडीने आमच्या इथे आमची भेट द्यावी असं मी नम्र विनंती त्यांना करतो। नागरिकांच्या भावना तीव्र आहेत। काका, पंचकृषीला जबरदस्त फटका बसलेला आहे, परंतु शासनाचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत। नेमकं काय नुकसान झालंय? तुमच्या काय भावना आहेत? काल गणेशवाडीमध्ये अचानक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये खूप मोठा तडका बसलेला आहे। या वादळामध्ये या गणेशवाडीमध्ये आता सर्वांचं नुकसान झालंय, पूर्ण घरं विस्कळीत झाले आणि आजच्या डेटला पूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। आज पाण्याचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे आणि जे पाणी आम्ही जो आणतो, आता येणारं नळाचं पाणी बंद झालंय, पण जो दुसरा पाणी आम्ही जो हंडा घेऊन येतो, त्या विहिरीवर जाण्यासाठी पण जो मार्ग होता तो पण आमचा आता सध्या बंद आहे। तो पण शासनाला विनंती आहे की आज लोकांना पाण्याची खूप गरज आहे, डोक्यावर हंड्याचा तो मार्ग आत्ताच्या आता ताबडतोब खुला करून द्यावा ही शासनाला विनंती आहे। आणि वाडीमध्ये जवळजवळ 95% पूर्ण घरांचा जवळ आज लोकांना अन्नधान्याचा प्रश्न आला, अन्नधान्य विसरलेलं आहे, लोकांच्या घराचे पत्रे वगैरे उडालेले आहेत, पूर्ण म्हणजे नाजूक झालेले आहे आणि म्हणजे झाडं असतील, झाडं पडलेले आहेत इकडे तिकडे। प्रत्येक घरामध्ये एवढं नुकसान झालंय की त्यांना आता गरज आहे सर्व आणि सरकारने याच्यावरती लक्ष तातडीने द्यावं आणि शासनाने ताबडतोब त्यांना मदत मिळवून द्यावी। की लाईट नसल्यामुळे पाणी पण नाहीये नळाला, काय करावं कळत नाहीये। काल झालेल्या वादळ वाऱ्यामुळे दापोली आणि मंडणगड या 2 तालुक्याला जोरदार फटका बसलेला आहे। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय, मात्र शासनाचे प्रतिनिधी अजून पंचनामे करण्यासाठी गावात पोहोचले नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या भावना आता तीव्र झालेल्या आहेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, मंडणगड, रत्नागिरी।